वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी. हॅलो. चला, सर्व वाचकांना सूचना आहे, ज्या भाविकांना पारायणाला बसायचं असेल त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांना ज्ञानेश्वरीची या ठिकाणी संस्थांतर्फे उपलब्ध आहे. प्रत्येकाला या ठिकाणी ज्ञानेश्वरी नवीन उपलब्ध केलेली आहे. तरी सर्वांनी इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा सर्वांनी पारायणाला बसायचं आहे. सर्वांनी आता प्रार्थना घेऊया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकल देवादी देवा, कृपाळुआ जी केशवा, महानंदा मानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वांबरा, गर्भध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, शिरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका दरिताक्षिती, वामनमूर्ती श्री विक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा हिची चरणी, हेच करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावी, सकळ देवादी देवा, कृपाळुआ जी केशवा, महानंदा मानुभवा, सदाशिवा सहजरूपा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचन्याति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी कपतिता, परी तुझा मुद्रांकिता, मसवी पत्रते केवडे, रावो चालवी आपुलिया पाडे, तैसा मी कपतिता, परी तुझा मुद्रांकिता,
बापर खुमा देवी वरुदा सांभाळावे आपुलिया ब्रिदा तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री गुरु गोविंद महाराज की जय. सर्व भाविकांना सूचना असेल की आपण सर्वांनी 7 दिवस पारायणला बसा. संस्थांतर्फे सर्वांची या ठिकाणी सेवा करण्याचा मानस संस्थांचा आहे, जे आहे अगदी एका विचाराने आपल्या या ठिकाणी पारायण करायचं आहे. सर्वांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था या ठिकाणी संस्थांतर्फे आहे. तर सर्वांनी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. या महाराजांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे आपलं भाग्य आहे की ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये माऊलीच्या दारात समाधी मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी पवित्र असलेल्या अलंकापुरीमध्ये पारायण करण्याचा योग येतो आहे. संस्थांतर्फे पुनश्च एकदा गुरुवर्य बाबांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आलात. सर्वांचं मी या ठिकाणी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि पुनश्च एकदा आता सर्वांनी महिला मंडळ पुढे सरा. सर्वांनी जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढे सरा, म्हणजे मागे अंतर राहील. पुढे सरा, पुढे. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वा मनसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपाः प्रपन्नपारिजाताय तोतवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहने करणेन वेलाकुला अश्वत्थामा विकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशव पाराशैर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरप्यपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसी मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. वंशीभूषितकरा नवनीरदाभात् पिताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुंडलिकावरदु हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य केंद्रे बाबा की जय सब संतन की जय काढला पहिला अध्याय श्री गणेशाय नमः ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मढे निवृत्तीदासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती सुवेश झेथवर्ण वपु निर्दोष मिरवतसे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेळणे प्रमरत्नाची पदबंध नागर तिची रंगाथिले अंबर जेते साहित्यवाणी सपूर उजाळाची देखा काव्यनाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुणती शूद्रघंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कोसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली देखा षडदर्शने मणिपती तिची भुजांची आकृती मनोनी विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरशू निती भेदू अंकुशू वेदांतु तू महारसू मधुकु मिरवी एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा मग सहजे जो शुभ तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू देखा विवेकवंतु सुविमळू तोची शुडा दंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दोषणू जो समता शुभ्रवर्णू देऊ उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू मजाव गमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली शिविती प्रमेय प्रबाल सुप्रभ द्वैताद्वैचितेची निकुंभ सरिसे पने कवटत इभ मस्तगावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तेने एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मधुसद्गुरु जेने तार्यो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादुरु विवेकावरी
जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली आहाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते का तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडते समुद्रावगहानी ना तरे रसस्वादनी मनोरुची पुरविता तू आता उधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुची ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्धी परिपूर्ण ही की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूलपीठ शास्त्र जाता वसोट अशेषांची ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेची नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारुनी महामती कव्यासाची म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथोनी रसा झाला रसाळपणाचा ते बीज ऐकानिक एक येथोनी शब्द श्री सच्चा श्रीक आणि महाबोधी कोवळीक धुनावली येत चातुर्य शहाणी झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे थो अमाधुर्य मधुरता शृंगारे सुरेखता रूढपणे उचिता दिसे भले येत कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप वागळा म्हणून जन्म जयाचे अवलळा दोष हरले आणि पाहताना वेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाची बिक बहुवस येथो बाणूचे तेज धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळली मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारिले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नगराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे जवळत सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळे अंगनांगी ना तरी उद्याने माधवी घडे वनशोभेची खाणी उघडे आदिला पासून अपाडे जया परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणून काय आश्रायले इतिहासी नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी सानिव धरोनी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली ते नुहेची लोकीतिही येणे कारणे म्हणपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय ऐसे जगी सुरस कथा
जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगल धामावधारी जो आता भारत कमळ परागू गीता योग्यो प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेसी नातरे शब्द ब्रह्मादी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीतही ज्ञानाग्नी संपर्के कडिसिले निवेके पदाले परिपाके अमुदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदानुभुविजे संती स्वभावे पारंगती रमिजे जेथो जे अकर्णे जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भस्म पर्वे संगती मनितली कथा जे भगवत गीता म्हणिजे जे ब्रह्मेशाने प्रशंसिजे ते सनकादिकी सेविजे आधुरेसी जैसे शारदीचे चंद्रकळी माझे अमृत घन कोवळे ते वेचिती मनोमवाळे चकुरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपण चित्तानोनिया हे शब्द विन संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागोणेती परी कमळ दळे निनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी का पुला ठावून सांडिता आलिंगिजे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कमोदुनी जाणे ऐसे निगंभीरपणे सिरावले अंतकरणे आथिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाचे पांती जे परिसनया योग्य होती ती कृपा करोनी संती अवधान द्यावे हे सलगिम्या महितले चरणा लागो निविनविले प्रभू सखोल हृदया पुले मनोनिया जैसा स्वभाव माय बापांचा आपत्य बोले जरी बुबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहज उपसाला पार्थुकाई परी अपराध तो अनिक आहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ती अवधारा विनबोला हे मनोनिया अनावरण विचारिता वायाचे दिवसा पुनला चित्ता हिरवी भानु तेजी काय खदता शोभाथी कीट टुंब चांचुवरी मापसुये सागरी मिनीन तू त्या परी प्रवर्ते थो आहे का आकाश गिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे मनोनी अपाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी जीत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी ते तहरू मनेने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हा वेदार्थ सा गुरु जया निद्रिताचा गुरु तुही स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेदो ते ताल्पमी मती मंद काही होये हे अपार कैसे निकवळावे महातेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी परी तसे का धारू तेनेची बोले मे सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देवो मने
एरवी तरी मी मूर्खो जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळ वासी लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे की अमृत जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया ही अति भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे मनोनेमी प्रवर्तुला हे ग्रंथी इये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विनवतो असे आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेण जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुगृहीतो साधूंचा निरूपितो तो आपुल्या परी अलंकारितो बलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पाहुनी परम उल्हासू म्हणे पर्यसा मनावकाशू दाऊनिया धृतराष्ट्र वाचो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्रस्नेही मोहितो धृतराष्ट्रासे पोसतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रेची जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवाने माझे गेले असते व्याजे झुंजाचेने तरी त्याची तुला अवसरी काय एक जतासे एरायरी ते झळकरी कथन करी मज प्रती संजीवाचो दृष्ट्वा तू पांडवानीकम एवढं दुर्योधनस्तदः आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट धरी कवण नात्रे वडवा नळू सांधुकला प्रळय वाते पोखला सागुरु शोषुने उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना विवी परिकर अवगमले भयासुर ती काळी आविरिले कवणे माने जैसे नगणिजे पंचानने गजघटाते पश्येतां पांडुपुत्राणां माचार्यं महतीं चमं युडां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमतां मग द्रोणापासे आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा गिरी दुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचले अतिबुद्धिमंते द्रुपद कुमारी जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सुमपा खरीला देख देखो अत्र शुरा महेश्वासा भीमार्जन समायुधी युधान विराटश्च द्रुपदश्च महारथः अनेकही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण देशात्र धर्मी निपुण विरहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची एत युधानो सुबटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठो द्रुपद विरू दृष्टगे तुष्टगे तानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैवैश्च नरपुङ्गवः युधामन्यश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः चैक्यतान दृष्टकेतु काशीराज वीर विक्रांतो उत्तमौजा नृपनाथो शब्द देखो कुंती भोज पाहे यथ विद्या मुनाला है आणि पुरजित धीराय है सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनो तो अपरुनिवार्जुनु तो अभिमन्यू तो दुर्योधनो देखी द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार जे सकळ ही महारथी वीर मितीने निजे अपर्यापार मिनले असती अस्माकं तु विशिष्टाय तानि बोध तुजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिति भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च हातामुचा दळी नायक जेरुळवीर सैनिक ते प्रसंगे आयक सांगिजती उद्देशी कदोनी जाईजती बोलोनी तुम्ही आदी करोनी मुख्य जे जे भीष्म गंगानंदनो प्रताप तेजस्वी भानु रिगुपज पंचाननो कर्णवीरू क्या एकेकाचने मनोव्यापारे हे विश्व होय संहरे
हा कृपाचार्यन पुरे एकलाची एक विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अर्धरू सदा वाहे कृतांतमनी समितिंजयो सोमदत्ती ऐसे अनिकई बहुत आहाती अजयाच्या बळामिती धाताही नेणे अन्येच बहव शूरा मदरते त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्व युद्धे विशारदः मंत्रावतार मूर्त हो का जे शस्त्र जात येथून निरुड हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापवंगी पर्य सर्व प्राणी मजचे लागे आराईले असती पतिवृत्तीचे हृदय जैशी पती वाचोनी न स्पर्शी मी सर्वसया तैसे सुभटांसी अमुचिया कदाचे निपाडे दिगती आपले जीवित तोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त हे झुंजती कुळकणी जाणती ऐसे कीर्तिसी जिती हे बहुवासो क्षात्रनीती येतो निया ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते आता काय गणू याते अपार हे श्लोक क्रमांक 10 अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तुदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेटी जगे सुभटू तया दळवेपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचेनी बळी गवसले हे दुर्ग जैसे पन्नाचले येणे पाडे थे कुले लोकत्रय आदित समुद्र पाही ते तद्वाडपणा कवणा नाही मग वडवा नळुतेसी आहे विरजा जैसा ना तरी प्रळयबन्य महावातू या दोघा जैसा संघातू तैसा हा गंगा सुतो सेनापती आता येणेसी कवणे भिडी हे पांडव सैन्य किरत होकडे वरिलेचे निपाडे दिसत असे भीमसेनु बेथू तो झाला असे सेनाना तू ऐसे बोलोनिया वातू सांडिली तेने अहिनी शोच सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तुस् भवन्तः सर्व एव हि मग पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभारा फुलाले सरिसे करा जया जयाक्षोहिनी तेने तिया रायिनी वर्गण कवन कवने महारथिया तेने तियावरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची कुरक्षा बा मी तैसा हा देखावा एन दळभार वाघवा साचवा मुचा तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध पितामहः सिंहनादमिन ध्वजै शंखं दद्मो प्रतापवान या राजाची या बोला सेनापती संतोषला मग सैनिकींच्या केला सिंहनादू हो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनी न समातू पजतासी तयाच्या तुलगासवी वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे आस्पुरीला तेने दोन्ही नाद मिनले ते त्रिलोक्य बधिरभूत झाले जैसे आकाशा गाय पडिले तुटुनिया घडघडी दांबर उचंबळत सागर शुभले चराचर कापतासी तेजे महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे तव दळ माझी रणतुरे आस्फुरीला ततशंखश्च भैर्यश्च पनवानक गोमुखः सहसैवाभ्यहन्यन्तः शब्दस्तुमलो भवत् उदंड सिंह वाजते भयानकी खाते महाप्रयोजेते धाकडासी भेरी निशाण मांदळ शंख कहोळ भोंगोळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुबटाची आवेशी भुजा त्राटिती विसनेले हका देती जेत महामदभद्र जाती आवरतीना तेने दचकला कृतांतो अंगणी घे एका उभयाचे प्राण गेले सांगाचे दात बैसले बिरुदाचे निदादुले हिवताती ऐसे अद्भुत त्रुंब बाळू एकोणी ब्रह्म व्याकळू देव म्हणते प्रळय काळो वडबलाजी तथा श्वेतरयुक्ते महती सिंधने सुतो माधव पांडवाश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मतो पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तिपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषो मणिपुष्पकौ ऐसी जगी मातु देखोनी तो आकांतो
तव पांडव दळान तो वर्तले काही हो का निज सार विजयाची की ते भांडार महातेजाचे जे ते रहवरू मिरवतसे तैसा अधिकारी तैसा पाकाचा मिरू जैसा रविवारी मिरतसे तैसा ते जे कोंदाटलिया दिशा जयाचिनी जे त अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण ते रथाचे गुण काय वर्ण ध्वजस्तंभावरी वानरू तू मूर्तिमंत शंकरू शांती शारंगरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्य पण पार्थाचे कर्तुवासे पायी कुपाटीसे घातला आपण पुढा राहिला तेने पंचजनू स्फुरिला अवलळाचे कर्तुळा मागोशी थोरू गजरू असे गहिरू गैसा उदेला लोपे दिन करू नक्षत्राते तैसे तुरुंब बाळून भवते कौरवदळी गाजत होते ते हरुपणी नोके होते गेले तेथो तैसाचे दिखे येरे निनांदे अति गहिरे देव दत्त धनुर्धर अस्फुरिला ते दोन्ही शब्द वचाट मिनले कवट तेत ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतासी तव भीमसेनू सेनेला जैसा काळोद खवळला तेने पौंड्रस्फुरिला महाशंखू तो प्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरितासी नकुळे सुघोष मद सदेवे मणिपुष्पकू जे नांदे अंतको गजबजला ठाकी काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथः दृष्टदुम्नो विराटश्च सात्विकीश्च पराजितः द्रौपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खं दद्मो पृथक् पृथक् सघोषोदार्तराष्ट्राणां हृदयानि वेदारयत् नभश्चं पृथ्वीं चैव तुमुलो विनुनादयन् तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती दिक महाबाहू तेज अर्जुनाचा सुतो सात्विकी पराजितो दृष्टदम्न विरूपणातो शिखंडी हण विराटादी नृपवर जय सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिली तेने महाघोष निर्घाती शेष कुर्मावचिती गजबजवणी भूमारा ते सांडुपाती तेत तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदारा डोळीत समुद्र जल विसळत कैलास विरी पृथ्वी तळवलतो पाहतो आकाश असे असोडत तेत सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली ऐशी कटाळी पिटली सत्यलोकी दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काल मांडला तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी ते देखून आदी पुरुषी स्मितू मने जने होय पांतू मग लोपिला दबतू संभ्रमूत मनोनी विश्व गाहवरले एरवी कांत होते वडवले ते महाशंका स्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहाराला परिपडिसाद होता राहिला तेने दळभारे विध्वंसीला कौरवांचा जैसा गजघटांतू सिंह लीला विदारितू तैसा हृदयाते भेदितो कौरवाची तो गाजत जवाई कती तव वेच ही घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध अर्थव्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ते बळे प्रौढी पुरते भारते वीर होते ते पुनरुपी दळाते अवघरिली मग सरिसे पणे उठावली धनवटवणी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय ते तबानवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयाधार जलधर अनिवारका ते देखील अर्जुने संतोषी घेऊनी म्हणे मन संभ्रमे दिटेसेने घालितसे तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलले पंडुकुमारी अर्जुन वाच ऋषिकेशं तदा वाक्य मिदमहामहीपते सेनयोर्भयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेतान् निरीक्षे अहं योद्धकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वेक्ष्य अहं एतेऽत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षुवः ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी तो पेलावा निवणीमध्ये घालावा दोही दळा मी नाविक हे सकळ वीर सैनिक न्याळीला शेका
आनंद तेजे येत आले असतिया परी कवणे सीम्या झुंजावे हिरणी लागे पहावे म्हणून या बहुत करोणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटवी बिन हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीरज नव्हती हे सांगून राया प्रती काय संजय म्हणे संजय वाच एव मुक्तो ऋषिकेशो गुणाकेशेन भारत सेनयोर्भयोर्मध्ये स्थापयित्वा रतोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरोनिति तत्रा पश्यसितान् पार्थ पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्ततः श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस कौन्तेय सर्वान् बन्धून्वस्थितान् कृपया पर्याविष्टो विषिदन्तनिदमं ब्रवीद ऐकार्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथो पेलिला दोन्ही सैन्या माझे केला उभा तेने जेत भीष्मद्रोणादिक जवळकेची सन्मुख पृथ्वीपते अनेक बहुत हाती ते तस्वीर करून या रथो अर्जुनासे पाहतो दुदळ भार समजतो संभ्रमेसी मग देवा मने देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण मने नावेक विस्मो झाला तो आपण पयापण म्हणे एकाएक वन जाणे हे मने धरिले परी काय आश्चर्यसे ऐसे पुढलसे घे तो सहजे जाणे हृदयस्थू परियोगासे निवांतो तिये वेळी तव ते तपारतो सकळ पितृ पितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला इष्टमित्र आपुली कुमर सजन देखिले हे सगळंच ते आले तया माझी सुहृज्जन सासरी आणि काही सखे सोयरी कुमर पोत्र धनुर्धरे देखिले तेथो जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील दाखुले आदी करुनी असे गोत्रचे दोही दळी उदित झाले असे काळी हे अर्जुन ते वेळी अवलोकिले ते तमनी गजबज झाली आणि पैसे कृपाली तिने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य हाती तिया गणगणितेन सहाते सुजितेपणे नवी आवडीचे निभरे कामुकुंज न विसरे मग पाडे विनानुसरे भ्रमला वैसी की तपोवळे रुद्धी पातल्या वंशे बुद्धी मग तया विरक्तार सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ झाले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ बरळ जाय मग तेथ का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला म्हणून असदा दुर गेला हृदयात रावाला तैसा चंद्रकळे शिवतला समकांतो तया परे पारतो अतिस्नेह मोहितू मग सखे द्वसे बोलतो श्री अच्युतेसी अर्जुनोवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपदुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति वच मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गो आगवा देखिला येतो हे संग्राम उदित झाले असं देखील समस्त पण आपण पयावचेत केवे होय येणे नावेचे नेनो काही मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाये स्थिरणोही देखे गा कापद तोंडासे कोरडे होत विकलता उपजत गात्रांसीही सर्वांगा कांटाळा आला ते संतापूस पणाला ते भोंबळ हातू गेला गांडीवांचा ते नगरीतीची निष्ठले परिनेनेचे आतून पडिले ऐसे हृदय से व्यापिले मोहिनीनी जे वज्रापासून कठीण दुर्धर ते दारुण तया होणे साधारण हे स्नेह नवल जसे संग्राम हर जिंतीला निवाद कवचाचा ठाव पेडिला तो अर्जुन मोही अवलिळा क्षणा माझी जैसा भ्रमरभेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे परिकळे के माझी सापडे कोवळीये तैसे उत्तीर्ण होईल प्राणे परिते कमदळ चिरुणेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदिपुरुषाची माया ब्रह्मे याहिनीची आया म्हणून भुलविला एके राया संजय म्हणे अवधारे पायक धनुधरो पिकणी सगळा स्वजन
विसरला भेमानू संग्रामीचा ऐसे नेनो सदयता उपदली ते चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसीजे येथो माझे अतिशय मन व्याकुळ होत सेवाच्या बरळ हे वदावे हे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि परितानि केशव न च श्रेयोनु पश्यामि हत्वा स्वजनं माहवे या कुर्वा जरी वधावे दरी युधिष्ठिराधिकान वधावे हे राघवे गोत्रजामुचे मनोनी जळो हे झुंज प्रत्यान ये मज येणे काय काज म्हणा पापे देवा बहुता परिपाता ये तव कटळे होईल गुंजता वर कायच कविता लागुआती न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थकाङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्ततः तथा विजयवृत्ती गाही मज सर्वथा काज नाही ईद राज्य तरी काही पाहुनिया हे सगळा ते वधावे मज जे भोग भोगावे जळोता गवे पार्थो म्हणे तेने सुखे विन होईल ते भलतेसे साई जेल वरी जीवित हे विंची जेल याची लागी परी यासे गातू केजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्ने ही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागे ज्यावे तरी वेळला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रातेची कुळ याचे कायची फळ हे जे निर्दाळे जे केवळ गोत्रामुष हे मनाची केवी धरीजे आपण वज्राची या होईजे वरी पळघडे तरी की जे भलते या आम्ही जे जे जोडावे ते ते समस्ती भोगावे जे जीवित ही उपकारावे काजी याच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असते उद्यत झुंजावया आंतोरिया कुमारे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी ऐसे आते कैसे निमारू कवनावरी शस्त्र धरू निज धरू करू घातू केवी हे निनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण ज्याचे उपकार साधारण आम्हा बहुत येत शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्रांना तू केवळ इष्ट ही असती अवधार्या ते जोळिकेचे हे सकळ ही स्वैरे आमुचे मनहुनी दोषा तिवाचे बोलताची येतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतु किं नो मही कृते हे वरी बलते करितो आताची येते मारितू परी आपण मने गातू न चिंतावा त्रैलोक्याचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी अनुचित नाच रे मी जरी आजी येता शिकीजे तरी गौनाच्या मनिवरीजे सांगे मुख केवी पाविजे तुझे कृष्णा निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीतिस्यात् जनार्दन पापमेवाश्रयदस्मान् हत्वैताना ततायिनः जरी वधू करुणे गोत्रजांचा तरी वसोटा हो निर्दोषांचा मज जोडीला सेतू हातीचा दुरी होसी कुळहरणे पातकी ती अंगी जळती असे की ती वेळी तू कवने की देखावासी जैसा उद्याना माझे अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू सिरनुही का संकधर्म सरोवरू अवलोकोनी चकोरू नसेवे तू अवेरू करुणी नेघी त्या परी तू देवा मज जकवू देसी मावा परी जपुण्याचा वलावा नाशी जैलो तस्मान्नार्हा वयं हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव मनोनिमि हे न करी
संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बौद्ध परी दिसत असे तुझी अंतराय होईल मग सांगे मुझे काय उरेल येणे दुखे हे फुट्याला तुझे विना कृष्णा म्हणून कौरव हे वधी जाती मग आम्ही भोग भोगी जाती हे असं माझा घडती अर्जुन म्हणे यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षये कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं न नेयमस्माभिः पापाद्यस्मान् निवर्तितुं कुलक्षये कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्रामाले तरी आम्ही हिता फुले जाणावे लागे हे असे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे कालकुट हा जे मार्गे चालता पुढा सिंह चालता वाविचिता तो तवा चुकविता लाभवाथी असता प्रकाशू सांडावा मग अंधकूपासरावा तरी ते तर कवनो देवा लाभो सांगी का समोराग्नी देखोनी जरी नवेची जे वसंडोनी तरी क्षणा एका कवळवणी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताही किंवा येत प्रवर्तावी असे पातू दे अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मेशाची थोरी सांगेन तुझं कुलक्षे प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवात्युत जैसे काष्टे काष्ठमथिजे ते तवन्नी एक उपजे तेने काष्ट जात जाळीचे प्रज्वलनेनी तैसा गोत्रीची परस्परी जरी वधू घडे मत्सरी तरी तेने महादोष घोरे कुळची नाशी म्हणून येणे पापी वंशच धर्म लोपी मग अधर्मची आरोपे कुळा माझी अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः श्री श्रीदृष्टा सुवारश्नेय जायते वर्णसंकरः येत सरासार विचारावे कवन काय आचरावे आणि विधी निषेधागवे पारुषती असता दीपोदवडीजी मग अंधकारे रहाटीजी तरी उजचे काढळीचे जयापरी तैसे कुळीकुळ क्षय होय ते वेळी तो आद्य धर्म जाय मगान काही आहे पापा वाचोनी जे यमनियम ठाकीती ते ते इंद्रिय सैराट रहाटती म्हणून या विचार घडते कुलस्त्रियांसी उत्तम दमे संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती जे तो सम उबडते जाते धर्म जशी चोटच्या बळी पावे जय सैरा कावळी तशी मा पापे कुळी संचरती संकुरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियः मग कुळातया शेघा आणि कुलघातका येरा नरका जाणे आथी देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतितो मग वो वंडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ते तकवना तिळोदके कवन रोपी तरी पितर काय करीती कैसे निस्वर्गी वसती म्हणून येही येते कुळा पासोई जैसा नकाग्री व्याळू लागे तैसा शांकात व्यापी वेगे ठेवी ब्रह्म कुळावघे आपलं विजे दोषे रेते कुलघ्नानां वर्णसंकर कारके उत्सादन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य शुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं वसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता देवा जायसा घरी आपुला वान विषय अग्नी लागला आणि गाय प्रजळीला धाव निघाली कशी आता कुळ संगती जे जे लोक वर्तती ते बाधा पावती निमित्त येणे तशी नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग मागोर केवळ निरभोगी पडली ते ठाई मग कल्पांती उकलू नाही
यशने पतन कुळाक्षयी अर्जुन म्हणे देव आहे विवेदकानी ऐकिजे परी अजुना वरी त्रासून पदे हृदय वज्रांचे हे काय किसे उदारी पा अपेक्षिजे राज्य सुख झ्या लागी तवदान क्षणिक हे जाणता ही दुःख भेरूना जे हे वडील सकळ आपुले वधावया तुटी सुदले सांग पा काय थेकुले घडले आम्हा यदि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपानय धार्तराष्ट्रारणे हन्युस तन्मे क्षेमतरम भवेत आता वारी हे जे जे आवे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडोने सावे बाणयाचे तयावरी होय जे तुकी ते मर नाही वरी निके परियेने कल्मशे चाळ नाही ऐसे एकूण सकळ अर्जुना बोले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निर्भोगू संजीवाचू एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रतोपस्तौपाविशत विसृजं शशरं चापं शोकसंविघ्नमानसः हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। हे सीतिये अवसरी अर्जुना बोलिला समरी संजीवनी अवधारे धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगाला न धरत गहिवर आला ते तवडी घातलिया घाला रथोनिया जैसा रजकुमरू पदच्युतो सर्वथा होय पहतो कारविधाग्रस्तो प्रवाहिनो ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसु भ्रमे मग गाकुळुनी कामे दिनुकीजे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुखे जर्जरू दिशे दिसे जे तर हंवरू तेजला तेने मग धनुष्यबाण सांडिले न धरत श्रुपात आले ऐसे केराया वर्तले संजीव म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथो देखोनी सखेद पार्थो कवनी परी परमार्थो निरोपील हे सविस्तर पुढारी कथा आधी सौकतुका एकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासो इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। गुरुवर्य केंद्रे बाबा की जय। झालाय का? 10 मिनटं फक्त नाश्त्याला सुट्टी राहील। 10 मिनटामध्ये बरोबर नाश्ता करून आपण या ठिकाणी आपापल्या व्यासपीठावरती बसायचे। वेळ कमी 10 ते 12 कीर्तन आहे त्याच्यामुळे आपण लवकर घ्यायचे आता। उज्जीवन
तुझी ऐसे अर्थ कबुलीला दोष नाही तू भ्रांती सांडला मग पुनरुपयोगा केला वर्मी नेणे एक किमत पाता वर्मी मिळणार असे गमता एक रसला माम एक काळ सर्पी सवर्ण हृदय कल्लारी तिथे कारुणी वेळेच्या परी लागला म्हणलेला हरी भाज्याची ना जे जाणून याचे डोळी जे दृष्टी होते चिनीचे पिढी धावत असले अनेका रुढी पातला की ऐसे या प्रकारचा नकळा तसे कृष्ण जवळात होता ओशी बोलला रक्षला आता म्हणून तो पाहतो तो परिग्रस्तो मी म्हटला हा येतो नॉनिया नगदी कागद फालवून घेतला सगळ्यांची कोळवून जसा धरपटाळी भाणू अच्छा दीजे हे आपले जे धर्मधर गंभीर वाचा ते आले की गरजेनेची आता तोदा कैसा वर्षे गतीने अरुणाचळ निवेल म्हणून नवी विकृती पुणेल भूमिशाची ते कथा ऐका आपणाची रामकाराने देवणे ते कालमृत्युदास संजीवाचो एवं मुक्त्वा ऋषिकेशं गुणाकेशं परन्तप न योगसेति गोविन्दं मुक्त्वा कृष्णं बहुवः ऐसे संजीव से संगा तू मुनि राया तो बात पुनरपि शुकामुळे तो काय बोली ऐके सुखित बोले कृष्णा या तानळवा विमी माते की सर्वदा नंदी ते निरवसिनी ऐसे कीड़ा बोला म्हणून धेला दिसारी कृष्णा विश्वपातला देवत्याती तमोवाच ऋषिकेश पुरसन्निव भारत सेरियो भयमती ऋषिनंतमिदं वचः भगा बलाची चिमणी येते काया करले ने असना सर्वदा काय ने काय कीजे आउजी आता कवने परी कैसे दिल सुकार जैसा रात्रीच्या श्री अनुमानी का नात्रे साथे दिसली गादी अमृता समुद्री औषधी वेदी तुझ्या दरवडी निदानी दिशी जैसे विश्वासी अनंत या दोन्ही से ज्ञान तुझे आपले पार लोक हंतु सांडी ते कारणवाणी धरले ते सर्व सुखालो धरले जैसे वातीच्या मुपी दुखली स्नेहाती के उष्टाच्या नोडपणे वैसे भूताची प्रवृत्ती आज दिसे तरी प्रगट होय जैसे वरी बात आवला से आता तुझे जे वाक्य ऋषिकेशी बोलो आदरली श्री भगवान अशोचान वस्तुस्त्वं प्रज्ञावादं विश्वासते कथा संश्चना सोचन्ति पंडितः अजुना देवळी राजे जे देवळी दिले वादा दिले माझाची तो जाणता तरी नमसे करी मैंने विना संडे से के इसको मुझे बोलसी बहुत साल थी जतिन दादा के से बगते सहरा दादा जैसे भी शान होने से दिसती तो आपन बकरी लेने से क्रिया पूर्वागे सुचमन की जारे बिस्मिल्लाह मासी पुरद पुरती तरी सान पातना निर्वाचन किया जो बनाया ना दिवस दर्शना के लगे काली ये तो समुद्र का दिया पासून देवजी बातमी का के जगा माशी जो का संपदे से जागे ते जब मृत्युवा सजिला ने नाशु पावे नाशिरे तुझने काई तू भले अपने अमृत से भात धरी से चित्ती दे जागे काई होते चिरंतन की तू एक होता ने सकल लोगों मारता ऐसे भाग्य जने चिंता योदेसी अनादि से या गवे भूत जाते स्वावे तेरे तो आकाश चावे सांगे वजो करी मूर्ख मने ने स्त्री न चिंता वे चिंती न या के कुछ ने संगति अमावती एक विवेक जे होती दी पुण्य न सोचती जे वाय जाते मरिया नद्वे भावना तुझा तद्वमे वेचनाधिपा जचेव भविष्यामस्तर्वे वयमतपरम् आधी तुम्ही देखो आधी विपत्ती अशी आधी करुणी इत्यादी आसुनी नातरी निश्चिता दया गवणी हे भ्रांती विवेक करुणी गुणी नाही हे उपदेश आणि नाती मायावशी दिसे एरवी देवता वस्तुचे अविनाशीची जैसे कवणे बोलाल विले संगार झाले तरी कवणे निर्मले म्हणून एक याची वायूचे गुण ठेले आणि सहज पाडा झाले तरी आता काय तुम्हाला विचारी पा देहिनो स्मिन्नताते कौमारं वनं जरातता देहांतर प्राप्ति धीरज दृढ होयति ऐके शिवतरी एकत्र वैसा विधाने प्रत्यक्ष चेनिक प्रमाण एक कौमारं वाक्येन कारणे ते पेक्षे परी देवचिनाचे विकासते ऐसा चैतन्याच्या ठाई ये शरीराचे होते जाते पाये जाने द्या नाही व्यापक माता स्पर्शा सुखमते यश दष्ट दुःखदा आगमा पायनो नित्य शांती दिशा स्वभारत एकने वया हे जगाने जेंद्रिया दिनपते या आपले अंतकरणामुळे भ्रमे इंद्रिय विषयाची तरी आशय भोगस क्रियात्र आपल्याला जे सगळे या विषयाच्या निष्ठा पहिला ते दुःखाय कार्य पहिलीसे देखी शब्दाची गाठी निंदाने सुदेश देशाची शोभते सर्वनाद्वारी मृदुवाणी कठिण स्पर्शाची दोन्ही गुण उचलून सांगितला संतोष गेला भया सुद्धा आणि सर्व कल्पाचे स्वरूप देख ऐसा चलित रसोपसति पुत्रा समनिका परिचय संभो देखी दया दिन होई जे श्री कृष्णा देवा विजय दुख दुःखी सुमळे जे आपण आपे या विषयावर शिकाया श्रद्धा रमिना ऐसा स्वभावाचे पाय इंद्रियांचा हे विषय जैसे कैसे रुची जैसे का तिचा वासे वक्र जाती देखी आणि तेरे आपले होणे तो आवेले हात होता समोर धरे
संगती नाही दया तो नित्य रूपाता खाला सर्वता सूर्याग्री आर्ता ना करेची नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते पुरुष पहा उभयोर दृष्टांत स्तनयस्तुदर्शिभिः आता ज्ञान काही संगेन न्यायिक जे विचार करारोगा वळती या पादिमाज मुक्त चैतन्याशी सर्वगती तत्वज्ञ संत सुधारती शरीरी महिने सेवाई होनी मिले अर्थे करी गुणेला जाऊन सेवे वेळी की अग्नि मुखे गेला पुण्या चुका पिता पुरा बुद्धिमंत नात्रे जाण विचार निकिता सोडी मग संगीत निर्वाणी दिसलेसी की भूस पूजे कोण निमित्ता आहे कोण देते होते बलकडे जाणवाली ऐसे विचार जाणून सगळे प्रपंच शोध सांडवले तत्पदार्थ तोडले ज्ञानियाची अरुणियाने त्याच्या आटायल्या त्या बुद्धी बाहेर निष्कर्म दोही निखिलासी अविनाशं तद्विद्धि येन सर्वविदं ततं विनाशं वयस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति एके सारा सार विचारिता राज्यजे पाया सारता आणि सारते स्वभावता नित्यजानी आलोकत्रया अनुज्ञाचा विस्तार कीटनाम वर्णनाकार चिन्हनाही जो सर्वदा समगतो शून्यविनाशितो त्या मिल्याते घातो कदा मोहि अंतवंत इमे देहा नित्य सुप्ता शरीरिणः अयनाशनो ममेस्ति तस्मात् युध्य स्वभारत आई श्रीकारता कवे नाशि वंश स्वभावे मने द्वारता मे पटकुमारा एनं विद्य हंतारं इष्टेन मन्यते हतम् उभोतो न विचारितो नायमन्ते न हन्यते तो धर्मिते अभिमानाते निजी सुनिश्राते विमारिता यमन्ते मनोद्वासी तरी आज्ञात विहीन तरी सिद्धरिता तत्वता विचारिसे तरी मुदता नवेसी हे वंदनवती अजायते विजयते वा कदाचिन् नायं भवाविद्रावान वैरः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हरिमाले शरीरे वेदा विनाशनं नित्यं ये येन वचमव्ययम् कलं सपुरुषं पार्थकं घातयति हन्तिकम् ऐसे स्वप्नावासी हे स्वप्नसिद्धामेवति तव काही नवही तैसे हे जाना माया तो भ्रमता सेवाया शस्त्री आणि तया छाया जैसे अंगिना रूपी का पूर्ण कुंभ मंडला तो बिंबाकार दुसे भ्रंशला परे भानू नाही नासला तया सवी ना तरी मठे आकाश जैसे मठा दुकृती उतरले असे तो भिंगलिया पैसे स्वरूपाची शरीराच्या लोपे सर्वता नाशुनाय स्वरूपे म्हणून तो हे नारोपे भ्रांती बापा वासांसी चरणानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान् यज्ञानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारेजे चैतन्यनाथे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः आच्छद्यो यमदाह्यो यो मक्लेद्यो श्वशये वचो नित्यः सर्वगतस्थानुरचलो यम सनातनः हा नादि नित्य सिद्धू निरुपादेय शब्दू म्हणून या छत्रादिकी छेदून घडया हा प्रयोदकी ना प्लवे अग्निदाहन संभवे यद महातोषण प्रभवे मारुताजा अर्जुना नित्यो अचुरा शाश्वतो सर्वत्र सिद्धोदितो परिपूर्णः अव्यक्तो यमचिन्त्यो यम विकार्यो यमुच्यते तस्मादेवमिदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा दरकाचिनी चिटे गोचरण हे किरटे ध्यान याच्या भेटे उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभ मना पूर्ण साधना निश्चिम अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय रहितो व्यक्तीसी अतितो अनादि अविकृतो सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकारात्मक देखावा मग सहज शुकवागवा हरेल तुझा अत चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाभावो नैवं शोचितुमर्हसि हत्वायसी नदी तुका अंतवंतीची मानसी तरी शोधन पवसी पंडुकुमारा जुवादी स्थिती अंतु हि निरंतरासी नित्यो जैसा प्रवाह नसितो गंगाजलाचा ते आदि नाये कुंडले समुद्रेचे असे विनले ते जातीचे मध्ये उरले तिसे जैसी ये दोन्ही तया परिसरसीचे सदा अवतारी भूतासी कवनी अवतरे ठाकिताना मनवणी हे आगवे जेत तुझं लगे शोचावे सिद्धची दे स्वभावे अनादियसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझ्या मना जिथे कुणी आलुग्य आदिना जन्मक्षया अरे येत काही सुखाचे कारण नाही हे जन्म मृत्यू पाये अपरिहर जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशिले ते पुनरोपी दिसे हे घटिका इंद्रदेशे परिभ्रमेगा ना तरी उद्वास्तु पैसे अखंडित होत जात जैसे ते जन्म ग्रहणतेसे अनिवार्य जगी महाप्रलय जलवसरे ते दृढके संवरे म्हणून ना परिहार्य आदि अंतु तू जरी ऐसे मानसी तरी खेदू काय करेसी का जाण तुची ननसे धनुर्धरा येत आणि काही एक पारता तुझ भोवती परी पाहता दुःख परावया सर्वता विषयो नाही अव्यक्तादिनी भूतानि व्यक्तमद्यानि भारत अव्यक्तानि धनान्यव तत्र का परिदेवना जे समस्ये भूते जन्मादि अमृते मग मातुली व्यक्ती ते जन्मले या
ते जयासे जेत जाती तिथ भ्रांता आणि नवती ते के पूर्वस्थितीचे येते आपुलिये एरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा हकारो हा माया असे स्वरूपी तैसे सगळे हे मूर्त जाण पामाया करीत जैसे आकाश बिंबत अभ्रपटळ ते आधीची परी नाही त्या लागे तो हृदसी काय तो अवचित पायी चैतन्य एक जयाची आरतीची भोगीत विषय तेजिले संत जया लागे विरक्त अनवास ये दिटी सुनी जया ते ब्रह्मचर्य आदिव्रते मुनीश्वर पाते आचरताती आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन्यमन्य शृणोति श्रुत्वाप्यनं वेद न चैव कश्चित् एकतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उप्रती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर ध्येयाभावे सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपदा तैसे सरिता उग समस्त समुद्रा माझे मिळत परिमागवते न समत परतले आहे तैसे आयोगेश्वराची आमती मिळवणी सवी कवटती परिजय विचारवणे पुनरावर्ते भजितीची नाम देही नित्यमवध्योयम देही सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र देही काही वाचू नाही ते ईश्वात्मक रूप आहे चैतन्य एक या जनी स्वभावे हे होत जाता गवे तरी सांगता शोचावे यथदुवा येरी तरी पार्थात तुझ का नेती अवनि चित्ता परी किडाळी दे सोचिता बहुती परी स्वधर्ममपि चावेक्षम न विकंपितुमर्हसि धर्म्याधी युधाश्रयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तो अजूनी का न विचारसे काय चिंतित आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेने या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातली की युगाची बुडाले जरी येतो तरी स्वधर्म एक आहे ते सर्वता त्याज्य नव्हे मग तेजले चिन काय वाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी आगागोक्षिरी जरी झाले तरी पत्याचे नाही म्हणले ऐशी नेन विषय होय सदले नवज्वरी देता तैसे आणि करिता नाश होईल हिता म्हणून तू आता सावध होई वयाची व्याकुळ काय आपला धर्म पाही दुराचरिता बंधू नाही कवने काळी जैसे मार्गेचे झालता उपावन पवे सर्वता का दीपाधारे वर्तता नाडळीची तया परिपरता स्वधर्मे राटता सगळं काम पूर्णता सहज होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानिक नाही संग्रामा वाचून निघाही उचित जाणे निष्कपटा व्हावे उसिना होई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिन क्षत्रिय पार्थ लभंते युद्धमी दृशम अर्जुना झुंज देखी आताचे हे उकाजे देव तुमचे के निदान सकळ धर्माचे प्रगटले असी संग्राम काय मनी पेके स्वर्गोची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचनी पती करे आरतीचनी पडिवरे हे अर्धाचनी स्वयंभवरे आली तुझ क्षत्रिय बहुत पुण्य की जे झुंजैसे लाई जे देसे मार्गे जाता आडळे जे चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख देता उचडे पडे पिऊक तैसा संग्राम हा देग पातलासे आता चैत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमो आपस्यसि आता हायचा वेरेजे नग्नातिले शोचू बैसीजे तरी आपण हानना होईजे आपण पिया पूर्वजांचे जोडले आपणाचे होय आढळले मग आज क्षत्र सांडिले रनिये असती कीर्ती जाईल जगची अशी अपू देईल आणि वसित पावतील महादोष जसा भात्रेन वनिता उपाची पाय फरवथा कची दशा जीविता स्वधर्म विना ना तरी रणी शव सांडीजे तव चौमेरी गिंदी वदारे जे तैसा स्वधर्म हिना भविजे महादोषी अकीर्तिश्चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणाद्यतिरिच्यति म्हणून स्वधर्म हा सांडिसील पहा वरपडा होसील आणि अपेक्षित दिसन वचेल कल्पांतवरी जाणतिनी तवचे जे आवे तव अपकीर्ती अंगान पव्या आणि सांग पायुनी निघावे थोनिया निमस्तर सयता नितुल निगसिल किरवागोता परिदेगती समस्तान मनेल वाया ते चौकडी न विडतील बाणवरी घेतील ते सरतान गंधी बसुतील कृपाळपणे ऐसे नेन प्राण संकटे जरी पाय पाणी घटे घटे तरी जे आले ओखटे मरडा होनी भयाद्रणादु परतं मम सुनते त्वां महारथः ऐशांचन्तं बहुमतो भूत्वा यस्य शिलागवम् अथो आणि काही एक विचारेसी तर संभ्रामे झुंजू आलासी आणि चकनवपणे निघालासी मागवती जरी तरी तुझे दे अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्यायील मना सांगे मजो अवाच्य वादांश बहुन वदुष्यन्ति तवा हितः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नुकिं म्हणेंता गेला रे गेला अर्जुना महाबिहाला हांगे उपउरला निकाकाई लोकसायासे करुणे बहुते का उचित पुरे जीविते परिवडविते कीर्ती धनुर्धरा
ते तुझा नायासे अनकळीत जोडले असे द्या द्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्तिश निस्सिम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होणे वाकाने तिथे कलिया त्याच कधी कृतांताधिक ऐसा महिमा घनवट गंगा जैसे चौकड जया देखी सोबत वाट झाली ते पौरुष तुझे अद्भुत एकूण आहे समस्त झाले असते विरक्त जीवित्वेसी जैसा सिंहाचे हाका युगात होय मधमुखा तैसा कुरवा शेका धाकू तुझा जैसे पर्वत वज्रा ते ना तरी दर्प गरुडा ते तैसे जरुणा ते हेतून ते माने ते सदा ही अगाधपणा जाईल मग सुनावे अंगा येईल तरी जागोता निघशील न झुंज तुझी आणि हे पळता पळून येते ती धरून अवकळा करे ते न गणिज कुटिया बोले ती ऐकता तुझ मग ते विळी हे फुटावे आता लाटेपणा का झुंजावे हे झुंजतील तुझे फुगावे महितोळ हतोवा प्राप्सीची स्वर्गम चित्वावा भोक्षसे महिम तस्मात दुत्तिष्ठ कहूनते युधाय कृतनिश्चय म्हणून ये गोठी विचारून करसे किरटी आता धनुषी घेऊन उठी झुंजी वेगी देखे सुधर्म आचरिता मन दोषिणी असता धुजनियाची अगंचित्ता वातकांची सांगे प्लेवेची काय बुडी जे का मार्गे जाता आडळे जे परी पाय चालवणे जे तरी ते घडे अमृते तरी चमरी जे तरी विखरी जे सेवे जे तैसा सुधर्म्य दोष पावे जे हेतु कपणे म्हणून या पारतास हेतू सांडून सर्वता शत्रुवरती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं प्रापमवाप्स्यसि सुखी संतोषान यावे दुःखी दुःशादाना भजावे आणि लाभा लाभा न धरावे मना माझी येत विजयापन होईल का सर्वथा देह जाईल या आधीची काय पुढील चिंतावे ना आपण पया उचिता सुधर्मे राठता जे पावे जे निवाहिता राहोनी जावे एसिया मने व्हावे तरी दोष न घडसवावे मनहोनी आता झुंजावे निभ्रांतत्वा एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योग्ये त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि हे सांख्यस्थिती मुकुळीत सांगितले तुझे येता आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा जया बुद्धिमंता झाली या पार्था कर्मबंधू सर्वता बांधून पवी ऐसे वज्र कवचले जे मग क्षत्राचा वर्षाता साहजे परिजय तेसे उरिजय संबित निहा विक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात हेही देखील शशेत आणि मोचला उरला असे ते प्रभानुक्रम दिसे चोखाळतो कर्माधारे राटे जे परी कर्मफळन निरीक्षिजे जैसा पंत्रज्ञोनवादी जे भूतबाधा त्या परी जे सद्बुद्धी अफुलाली निर्वदिती असंताची उपाधी आकोळत न सकी जे न जे संचरे पाप पुण्य ते सूक्ष्माती निष्कंप गुणत्रयादी लेपन लंगती जेतो अर्जुना ते पुण्यवशे जल्पजादी प्रकाशे ते अशिचे हिनाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी बुद्धी रे केहन कुरुनंदन बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां जैसे दिभगलिका दाकुटी परिभवती जाते प्रकटी तैसी त्यात बुद्धी हे ती कोटी बनवून नये पार्थाभोवती परी जे अपेक्षेचे विचारून शून्य जे दुर्लक्ष जराचरी सद्वासना अनिका सरिका भवसो जैसा न जोडी परिसो का मृताचा लेशो दैव गुणी तैसा दुर्लक्ष दे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदती निरंतर तैसे ईश्वरा वाचून काही जे अनेक नाही लोणी ते एक बुद्धीची पाही अर्जुना जगी येरी ते दुर्मती बहुधा सेवी करती ते निरंतर रमती अविवेकी म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था सर्वथा दृष्ट नाही या मीमां पुष्पदां वाचं प्रवदन्ते पश्यतः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति देवादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगेश्वर्य गतिं प्रति भोगेश्वर प्रसक्तानां हृदयारुत्परत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते वेदाद्वारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मी जय यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर जे ते हिवा चुनी काही अनिक सर्वता सुखाची नाही ऐसी दुर्जना बोलते पाय दुर्बोधी देखे कामना दे भूत मोनी कर्मे आचारत ते केवळ भोगी चित्त देवोनिया क्रिया विशेष भूतेन लोपिती विधीते निपुण होनी धर्मात अनुष्ठिती परी एकनिष्ठा कोडे करीती संगमणी धरिती यज्ञ पुरुषा सुकिती भोक्ताजो तैसा कर्पुराचा राशी की जे मग अग्नी लावून दे जे काम इष्टांनी संचरवी जे काळ कोट दैवे अमृत कुंभ सोडला तो पाय म्हणून उलंडीला तैसा नासदी धर्मोनी पडला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जी जे संसारो का अपेक्षी जे न परिणती दे काय की जे अप्राप्य देखी जैसी रांधवणी रथ जोयनी की करुणी आमुले विकी दे भोगासाठी अविवेक धाडे तो धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी ते सर्वता तया वेदवादरता मनिवसी त्रैगुण्य विषया वेदानि श्रीगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निरीगोक्षेमात्मवान तिन्ही गुणी आवृत ते त्याने निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते येर रजतमात्मक जेत निरुपदादी कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तो जाण जे सुख दुःखासीच कारण येत अंत करणारे गोदेसी तू गुणत्रया त्या वीर्य मी माझे न करी आत्मसुखांतरे विसंबना झनी यावान अर्थवदपाने सर्वदा संप्लुतोदकी तावान सर्वेषु भेदेषु ब्राह्मणस्य विजानतः
जरी वेद बहुत बोलिले वेद तिथ सुजले तरी आपण हित आपुले त्याची घेपे ऐसा प्रगटली आग बसती अशाचे मार्ग दिसती तरी ते तुले हे काय चाले ते सांगे मज का उदय कमल सकळ जरी झाले असे बैतळ तरी आपण हे आरती जेवगे त्याचे ज्ञानी ज्योती ते वेदार्थात विरती मग अपेक्षित स्वीकारिती शाश्वत दे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संवस्त्व कर्मणी याची परिपाता तुझ उचित होय आता स्वरकर्म ही आम्ही समस्त हे विचारिले तव येसेचे हे मना आले न जोडिते थांब तू आपले विहित कर्म परिकर्म फळे आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्कर्याची आचरावी हेतु विन योगस्थ कुरुकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समभूत्वा समत्वम योग उच्यते तू योगयुक्त होनी फळाचा संग टाकोनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मी परी आदरले कर्म देवी जरी समाप्ती ते पावे तर विशेष तुषावे हेही नको की निमित्ते कोणी एके ते सिद्धी न वचता ठाके तरी ते त्याचे न्यापी तो रिको शोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी काजाची किरा आली पैठिली आहे सगुण झाले सीची मानी देखे जे तुला आले कर्म निपजे ये तुला आले आदे पुरुषार्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे संता संत कर्मी जे हे सरिसे पण मनोधर्मी ते जे योग स्थिती उत्तमे प्रशंसीजे दुरेन हे वरम कर्म बुद्धी योगा धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फल हे तबः बुद्धियुक्तो जहाती हे उभे सुकृत दुष्कृती तस्माद योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम अर्जुना समस्ते चित्ताचे त्याचे सार जाणे योगाचे जेत मना आणि बुद्धीचे क्याती तो बुद्धियोग विचारिता बहुते पांडेवार्था जिसे हारुता कर्मयोगो परितेचे कर्माचरेजे तरीच हा योग बावीजे जे कर्मशेचे सहजे योग स्थिती मनोवणी बुद्धियोग सदरू ते तर अर्जुना होय स्थिरू मने करी हे अवेरू फले तो जा जे बुद्धियोग आयोजिले त्याचे पारंगत झाले ते वैबंदी सांडिले पाप पुण्य कर्मजम बुद्धियुक्ता हे फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम ते कर्मे तरी वर्तता परिकर्म फळी नातळती आणि आता या तीन लेपती अर्जुना दया मग निरामय भरित पावती पदाच्युत ते बुद्धियोगायुक्त धनुर्धरा यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतास निर्वेदम श्रुतव्यस्य श्रुतस्य च तू ये जायचा होसी जो मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान ते निचाडे होईल मना पैसे तुझी हे अनेक काही जाणावे का मागला ते स्मरावे अर्जुना गवे पारुष जल श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला समाधा वचला बुद्धी सदा योगम वापस्यसी इंद्रियाची असंगती जे पसरवतसे मती ते स्थिर होईल मागोते आत्मस्वरूपी समाधी सुखे केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते वापस येतो सगळं योगसिद्धी अर्जुन वाच स्थित प्रज्ञसका भाषा समाधीस्तस्य केशव स्थित दिक्किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम ते तर अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राय वागवा मी पुसिना आता सांगावा कृपा निधी मग अच्युत म्हणे सुखे जे क्रिटी तुझने के ते पुसतो अजून मे के मनाचे नी या बोला पार्थे म्हणतले सांग पाच कृष्णा ते कृष्ण म्हणे श्रीपज्ञा ते ओळखे केवी आणि श्रीबुद्धी जो म्हणे जे ते कैसिया चित्तवणे जे समाधी सुख भुंजे अखंडित जो कवणे स्थिती असे कैसे नृपिल असे देवा सांगावे ते असे लक्ष्मीपती तव परब्रह्मावतरण जो षडगुणा विधाय करणो तो दत्ता नारायण बोलतो असे श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्टस्तत्प्रज्ञोस्तदोच्यते मणे अर्जुनावरी असे जो अभिलाष प्रौढमानसी तो अंतराये सुस्वके स्वीकरतो असे जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरण भरे तो परिविषया माझी पती तो जे निसंगी की जे तो कामो सर्वथा जाय जे आचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे दुःखेषु गुणमना सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोधास्थिती धीर मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ती ज्याचे उद्योग नाही चित्ती आणि दुःखाची आरती अडिपे जेना अर्जुना दयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाती देणे काही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी तो जाण पाश्री बुद्धी जो निरसुनिया उपाधी भेदरहितो ये सर्वत्राणाभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टि न तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा दोत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐसे अनविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटुनाये चित्ता कवने वेळी कोणी काही पावे तरी संतोषेने निर्भीकवे जो कोटेने नागवे विषादासी ऐसा हरिकतो शुक्रहितो जो आत्मबोध भरितो तो दान प्रज्ञायुक्तो धनुर्धरा यदा संवरते चायम कुर्मंगाने व सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थव्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः का कुर्मजिया परी उवाईला व्यवसरिना तरी इच्छावशियावरी आपुले आपण
त्याची इंद्रिया पैती होती जयाचे वनितली करीते तयाचे प्रज्ञा हनस्थिती पातली असी विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तती. अर्जुनाने काही एक सांगिने की कवती कह्या विषया ते साधक तिची नियमे क्षुत्रादी इंद्रियावरती रसने नियुक्तम करीते सहस्रमदा कवळेचे ते विषयी जैसी वरी वरी पालविजे खुळीजे आणि मुळी उदक घालेजे तैसे श्रीनाश उपजे तया वृक्षा तोदकाचे निबळे आदिके जैसा आडवेचे निभांगे तैसा मानसे विश्वभोके रसनाद्वारे एरा इंद्रिया विषय तुटे सा नियमन जरे हटे हे जीवन म्हणून घटे येणे विन मग अर्जुना स्वभावे सिया नियमाते पावे परब्रह्मान भावे हो न्या जायचे ते शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती ते स्वभाव प्रतिते प्रगट होय येतो तो पिहपि कौंतेय पुरुषस्य पश्चितः इंद्रियाने प्रमाथेने हरन्ते प्रसभम मनः एरवी अर्जुना या साधना जो राहतात ते जतना निरंतर जया त्या अभ्यासाचे घरटे यमनियमाचे ताटेचे मनाती घुटी धरून हाती तिह किजे ती कासावेसी का इंद्रियाचे प्रौढयसी तेसी प्रज्ञाती योसी भुलवी का पावतरी दिसदीची निमिषे मग आकळिता स्पर्शे इंद्रियाचिनी ती संधी मन जाय अभ्यासाचे टोटावले ठाई ती बळकटपणा आहे इंद्रियांची तानी सर्वांनी संयम्य युक्ता असेत मत्परः वशे ही यसेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः म्हणून ऐके पार्था याते निर्धळी जो सर्वता सर्व विषय असता सांडूनिया तोची तो जाण युगनिष्ठेचे कारण जयाचे विषय सुगती अंतकरण झकवेना तो आत्मबोधयुक्त होणे असे तो जो माते हृदयांत विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही त्याची मानसी होईल तरी काही साध्य तुझी पायी संसार असे विवेक जाता ध्यायतो विषयांस्मुस्त संगस्तेषु पजायते संगा संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहा स्मृती भ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही अपजे सांगती संगे प्रगटे मृत्यू अभिलाषाची जेत कामोपजला तेत क्रोधवादीचे आला क्रोधियासे ठेविला समोह जाणे समोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती हात जैसी कास्तमानी निशी जैसी दुरिधी जाती ग्रासी तैशा दशा समृद्धी भ्रंशी या प्राणियासी मग अज्ञानानंद केवळ तिने आपलं विजय सगळं तिथं बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंदा पळणे पावे मग ती काकुळती सैरा धावे जैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तिथं प्राणियाची उपडे ज्ञान जातो चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा दैशी जैसे पुरुषा बुद्धी नाशी होय देखी म्हणून आहे की अर्जुना दशा स्फुलिंग लागे इंधना मग ते प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुष की ऐसे विषयाचे ध्यान जरी पाय वाय म्हण तरी तेसे निधे पतन किंवा चित भावे राग द्वेषयुक्तेस्तु विषयानी इंद्रियश्चरण आत्मवशैर्विधेय आत्मास प्रसाद मधी गच्छति जसा सूर्याकाशगतो रश्मी करी जगाचे स्पर्शतो तरी संग दोषे काय लिंबतो तेथेचेने कैसा इंद्रियाची उदासीना स्पर्शेची निभिन्ना जो काम क्रोधहीना होणे असे तरी विषयाची काही आपला वाचुरी काही मग विषय कवना काही बांधीर कवना तरी उद्या का बुडीचे का अग्नियागी पोळीचे तरी विषय संगे आपले विजय परिपूर्णतो ऐसा पणाची केवळ होणी असे निकळू तयाच्या प्रज्ञा चळो निभ्रांतमानी प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी परिवतिष्ठते देखी अखंडित प्रसन्नता ती जित चित्ता ते रिगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्जरो प्रसवे जयाचा जठरो तया हृदयचा अडधरो काहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःखदकेचे आहे ते अपैसी बुद्धी राय परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीपू सर्वताने कंपू तैसा स्थिरबुद्धी सुस्वरूपो योगयुक्तो नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चा युक्तस्य भावनः न चा भावयतशांतिर्शांतस्य कुतः सुखम ये युक्तीची आकडसणी नाही जयाचे अंतकरणे जो आकळेला जनगुणी विषादिकी तया बुद्धीन वार्ता काही नाही सर्वता आणि स्त्रियाची असता तेही नुपजी निश्चितत्वाची भावना जडनवेचे दिकमना शांती किवी अर्जुना बापू होय जित शांतीचा जिवाळा नाही जित विसरोची निगे काही तैसा पापुयाचे ठाई मोक्ष नवसे प्राप्ती घडो शके म्हणून आयुक्त परमनाचे तिची सर्वस्व दुखाचे या कारणे इंद्रियाचे दमनिके इंद्रियानां हि चरतां यन्मनोन विधीयते तदस्य हरते प्रज्ञां वायुर्नावमिवांबसी इंद्रिय जे जे म्हणती ते तिची पुरुषपुरी ती तरलेची न तरती विषय सिंधू ऐशी नाव थळी ठाकता जरी वरपडी होय सर्वता तरी तुकलाही मागोता पाव पावे तैसी प्राप्ती न पुरुष इंद्रिय लवळिता जरी कौतुकी वरी कर्मिला न जाण दुःखे संसारिक तस्माद्यस्य महाभावो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः मनोवणी आपुली आपण पेया जरी इंद्रिय हिती आया हे तरी अधिक काय धनंजया सार्थक असे
देखे कुर्मजया परे वाईला वयो पसरी ना तरी इच्छा वसयावरी आपण पेची तैसी इंद्रिया पैती होती जयाचे म्हणतली किरेती तयाच्या प्रज्ञा जाण स्थिती आपातली असे आता आणि एक गण पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझे सांगेन परिसपा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेहि देखे भूत जात निदेली ते तिचे जया पाहली आणि जीव तेथ जैले ते तर निद्रित जो तोची दोन रूपादी अर्जुना तोसर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर अपूर्यमानं मचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी पार्थानि कही परी तो जाणू येला उधारी यशी अजोक्षवता सागरी अखंडित जरी सरिता उग समस्त परिपूर्ण होनी मिळत तरी अधिक नुहे सत मर्यादा ना संडी ना तरी कृष्णा काळी सरिता शोषणोदय समजता परिणवनती पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती रुद्धी शुद्धी तयाची शोभनायती बुद्धी आणि न पवता नाही बादी अधृती तयाती सांगी सूर्याच्या घरी प्रकाश काय वतीवरी न लहजिते नवंदारी कोंडेले तू देखे रुद्धी सिद्धी त्या परी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी झोवा फुले नागरपणे इंद्रभुवना ते पाबळ म्हणे तो केवी रंजे पालविने भिल्लाचे नी झोमृतासी ठी ठेवी तो जैसा काजी न सेवी तैसा सुखानुभवी न भोगी रुद्धी पार्था नवल हे पाही जेत स्वर्ग सुख लिखिन ये नाही ते तर रुद्धी सिद्धी गाई प्राकृता होती विहाय कामान्य सर्वांश पमांशरति निस्पृह निर्ममो निरहंकारस सशांती मधी गच्छति ऐसात्मबोधे तोषला जो परमानंदी पोखला तोची प्रभला ओळखतू तो अहंकाराते दंडोनी सकळ काम सोंडोनी विचारे विश्वभुवनी विश्वा माझी एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमोह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः हे ब्रह्मस्थिती निस्सीम जेन भविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासी जे चिद्रूपी मिळता देहांतीचे व्याकुळता आड ठाकून सखे चित्ता प्रज्ञाजया तेची ध्येय स्थिती सुमुखी श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजय म्हणे ऐसे कृष्ण वाक्ये केले तेथ अर्जुने म्हणी म्हणितले आता मुच्याची गाजा किराले पतिया जे कर्म जात आघवी जेत निरकारिले देवी तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या ऐसे श्री अच्युताच्या बोला चित्त धरून धराव वाईदा आता प्रश्न करील भला शंकोनी तो प्रसंग असे ना गुरु जो सकळ धर्मासी या गुरु तो विवेकामृत सागुरु प्रांतहीनु जो आपण सर्वज्ञ नाथो निरोपिता होईल श्री अनंतो ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुंडलिकावर्ग हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय गुरुवरी केंद्रे बाबा की जय अध्याय क्रमांक 3 5:25 वाचू आणि थांबू. अर्जुनवाच जायसी चेत्कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोडे मां नियोजयसी केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसिले कमळापती ते तर कर्माने करता उरेच ना पाहता ऐसे मत श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवे श्री हरी मनसे पार्था संग्राम करी ये लादसिना महाघोरे कर्मे सुता हा आगा कर्म तुझी अशेष निराकारेसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी
तरी हेची चारवे ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि येसनी हे हिंसा करवितो हासी व्यामिश्रेणे वाक्येन बुद्धिमोहयसी वमे तदेकमोद निश्चित्ते येन श्रेयो हमाप्नुयाम देवा तू वाचेसे बोलावे तरी आम्ही निनते काय करावे आता संपले ते बाणाघवे विवेकाचे हा गाव उपदेश जरी ऐसा जरी अपभ्रंशो देसे गायचा आता पुरेला महादिवसा आत्मबोधाचा वैद्योपैत्य वारुणे जाय मग जरी आपणची विषसूये तरी रोगिया केशनी जे सांगे मज जैसे आंधळे सुई जे वाटा का माझवण तुझे धनगटा तैसा उपदेश हा गोमटा उडवला महा मी आधीची काही नेने ये वरवली मोहे येणे श्रीकृष्णा विवेको या कारणे पुसला तुझ तव तुझी एक एक नवाई तो उपदेश माझी गोवाई ती अनुसरलिया काय कैसे कीजे आम्ही तनु म्हणू जीवे तुझ्या बोला उटंगावे आणि तू वाचे असे करावे तरी सरळे म्हण आता ऐसिया परी बोधिसी परिनिक्या मा करीसी येत ज्ञानाची आस करीसी अर्जुन म्हणे तरी ये जाणवेची तरी सरळे परी आणि कैसे झाले स्थिती हे तर ढोळले मानस माझे टीव्हीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काय निजे तरी चित्त पासी माझे ये निमिषी ना तरी जकविचितो आसी माते तो चिकतले ध्वनी ते अवगमिता निवृत्ते जा नवे ना म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा मज विकुत सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परियसे आहे इनके परियसे ते कृष्णा बोलावे तुवा तैसे कनिष्ठ देखे रोगा त्यजनावे औषध तरी द्यावे परित्याती रुच्च व्हावे मधुर जैसी तैसे सकारार्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त भजया परी देवा तुझ ऐसा निज करू आती आरती धनिका न करू तिथ भीड गुणाची धरू तू मायामची होगा कामधनु ते दुबते देव झाले तरी आपते कामधनु चिनका तिथ वाणी कीजे तरी चिंतामणी हाता चढे तरी वांचीचे कवनसाकडे कापुले निसुरवाडे छावे ना देकामृत सिंधू ते ठगावे मग तानाची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते तैसा जन्मांतरी भोवती उपासली लक्ष्मीपती तू देवे आजी गाजी झालासी जरी तरी आपुल्या सभेच्या कान मागवेसी परेशा देवा सुकळ हा मनसा पाहला असे श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां श्रिया बोला श्री अच्युतो म्हणतसे श्री विस्मतो अर्जुन हा ध्वनित्व अभिप्राव जे बुद्धियोग हंगता सांख्यप्रत संस्था प्रकटल्या स्वभावता प्रसंग्यामी जीवदेश दुसरीची जी म्हणून शुभलासी वायाची तरी आता जाणण्याची वक्त दोन्ही अवधारे वीरश्रेष्ठा ए लोकीय धनिष्ठा मदची पासून प्रगष्टा अनादि सिद्धा एक ज्ञान योग म्हणजे जो सांख्यनिष्ठीचे ते तर ओळखी सवी पाविजे तद्रुपता एक कर्मयोग जाण जे साधक जन निपुण ते मार्ग तरी दोन्ही प्रगटे कोटते निधानी जैसे सिद्ध साध्य न भोजती तृप्ती एक का पूर्वा परसरिता भिन्न सती पाहता मग सिंधुमळनी ऐक्यता पावती शकी तैसी दोना ते मते सूचिती का कारणात ते मरी उपासली हे योग्य ते अधीनासे देखे तुम्हा सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे न रुकेवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे किवतीनी एक वेळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पायू अंगमते अदुष्टुनी ज्ञानांगाते सांख्य सद्य मोक्षाते आकळती येरोगीय क्रमाधारे विहिंते चिंजाचारे पूर्णता अवसरे पावती होती न कर्मणामणारंभां नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसना देवं सिद्धिं समधिगच्छति वाचो निकर्मारंभ उचित न करिताची सद्बोत कर्महीना निश्चित होय जना का प्राप्त कर्म सांडिजे तुरळी निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे ऐसे व्यसन काजित पावे ते नावे ते तुझावन घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी केसनी पावन केजे ते सिद्धी न पविजे केवी सांगे जव निर्तता नाही ते व्यापार असे पायी मग संतुष्टीच्या ठाई कुंटे सोजे म्हणून ऐके पार्था जया निष्कर्मपदी असतात या उचित कर्म सर्वता त्याज्य नोहे आणि आपुलेनी चाडे उपाधिले मांडे तेजिले कर्म साडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलीचे उत्कुलवंत कुणीच आहे जे परित्यजितान कर्म तेजी ते निभ्रांत मानी बस आजचं पारायण या ठिकाणी थांबा घेत आहे दुपारनंतर पारायणाला घ्यायचं का आज दुपारनंतर 4 वाजता सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे 4 ते 5 या वेळेमध्ये पारायण होईल सर्वांनी 4 वाजता पारायण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि उद्या सकाळी 3 ते 4
या वेळेमध्ये पारायण होईल. दुपारनंतर 3 ते 4 या वेळेमध्ये पारायण होईल. आणि उद्या बरोबर सकाळी 6:30 वाजता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आता विश्वात्मकी देवी येणे वागिज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे घळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रते वाडो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरिदांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो थे लावो. प्राणे जात वर्षद सकळ मंगळी, विश्वनिष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट हृदया भूता. कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांचन. मार्थंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सूर्य होतो. किंबवना सर्वसुखी, पूर्ण होवो नीती लोकी. भजी जो आदि पुरखी, अखंडित आणि ग्रंथोपविजिये. विशेषी लोकाये, दृष्टा दृष्ट विजय होवावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आवो हिल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांति शांति शांति. पुंडलिकावरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम.